नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीत दाखल. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची घेणार भेट. अजितदादांची राष्ट्रवादी भाजपात विलीन होण्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व. खरात प्रकरणात पीडित महिलांना न्याय मिळाला पाहिजे आणि सखोल चौकशी होऊन कठोर शिक्षाही झाली पाहिजे. सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना खरात प्रकरणात मिळालेला हा धडा आहे. मंत्री अदिती तटकरे यांची प्रतिक्रिया. जालना नजीक समृद्धी महामार्गावर झालेल्या एका अपघातात 8 जणांचा मृत्यू. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी. मुख्यमंत्री फडणवीसांकडून शोक व्यक्त. अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत जाहीर. 68 लाख लाडक्या बहिणी अपात्र. सरकारचे 12,240 कोटी वाचणार. अर्थभार घटणार. ई-केवायसीला मुदतवाढ. 30 एप्रिल 2024 पर्यंत मुदत वाढवली. पंढरपुरात मुसळधार पावसाला सुरुवात. वातावरणात गारवा. नागरिकांना दिलासा. पिकांच्या नुकसानीच्या भीतीनं शेतकरी धास्तावला. रत्नागिरी शहरातील प्राचीन दक्षिणमुखी श्री हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सव सोहळा संपन्न. हनुमान जन्मोत्सव सोहळा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. रायगडच्या कर्जतमध्ये क्रिकेट सामन्याचं आयोजन. क्रिकेट सामन्याला राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची उपस्थिती. मुरुडमध्ये महिला अभियंता ACBच्या जाळ्यात. 2,50,000 रुपयांची लाच स्वीकारताना श्रद्धा दिलीप बोराडे या कनिष्ठ अभियंत्याला पकडलं. 3 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी. भंडाऱ्याच्या श्री बहिरंगेश्वर मंदिरात हनुमान जन्मोत्सव उत्साहात. सोहळ्यानिमित्त भंडाऱ्यात विविध कार्यक्रमांची दिवसभर रेलचेल. पाकवर हल्ला करणार होतो. नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी यांचा गौप्यस्फोट. आम्ही सागरी मार्गाने पाकिस्तानवर हल्ला करण्यापासून केवळ काही मिनिटं दूर होतो आणि त्याच वेळी त्यांनी संघर्ष थांबवण्याची विनंती केली. त्रिपाठी यांचं वक्तव्य. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.